आता कृपया सर्वांनी शांत बसायचंय, कारण विचार व्यक्त करत असताना प्रत्येकाच्या भावना ह्या कळल्या पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्राचा श्वास म्हणला तरी चालेल, छत्रपती शिवरायांच्या नंतर 400 वर्षानंतर मिळालेलं नेतृत्व हे असं नेतृत्व आहे की ज्यांच्या खांद्यावरती आपली मान ठेवावी, ज्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, एवढं निर्भीड नेतृत्व आपल्याला मिळालंय. आणि आपण दादांबरोबर सर्वजण मुंबईला जातो. मुंबईला जात असताना अनेक गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय की बोलणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु माणसांच्या मनामध्ये जोपर्यंत ईर्ष्या निर्माण होत नाही तोपर्यंत माणूस घरातून बाहेर निघणं लक्षात असू द्या. ईर्ष्या असली पाहिजे. आपल्याला मुंबईला जायचंय आणि ईर्ष्या कशी असली पाहिजे हे तुम्हाला सांगतोय. बार्शी पॅटर्न, फक्त बार्शी पॅटर्न मनात आणलं की प्रत्येक गोष्ट आम्ही करणार म्हणजे करणारच. आज या ठिकाणी दादांना मी शब्द देतो 25,000च्या पुढं आज साधारणपणे 20 गाव बैठका घेतलेल्या आहेत. चावडी बैठका घेत असताना प्रत्येकाची मदत या ठिकाणी जाणून घेतलेली आहेत. कार्यकर्त्यांच्या ज्या अडचणी तेही समजावून सांगितलेलं आहे. परंतु आता माझ्या एका मित्राने फार सुंदर त्या ठिकाणी सांगितलंय की आपला समाज हा साम्राज्यवादी समाज आहे. आपण प्रत्येक पक्षात विभागलो गेलोय, प्रत्येक नेत्याच्या वातावरणात विभागलो गेलोय. सर्वप्रथम आपल्याला ते कमी करावं लागतं. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागल तर समाजासाठी आपण एकत्र यावं लागल आणि हीच काळाची गरज आहे. आता एकच धडक द्यायची, आपल्याला बेधडक द्यायची. दादांचा आत्मविश्वास आपल्यामुळे वाढलाय, तो कुठेही कमी होता कामा नये. तुम्हाला माहितीसाठी सांगतो सरकार कशा पद्धतीने आता फसवत आहे. एक तुम्हाला मी किस्सा सांगतो, एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी 2022 पोर्टल मध्ये हे ऐकण्यासारखा विषय बरं का मित्रांनो. 2022 साली पवित्र पोर्टल मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नोकरीमध्ये, तर त्यावेळेस EWS च्या माध्यमातून ते सिलेक्शन झालं गेलं. परंतु आता नोकरी देत असताना त्या विद्यार्थ्यांना ECBC नाही म्हणून आपल्या मराठ्यांची पोरं डावलली गेलेली आहेत. कमीत कमी या महाराष्ट्रामध्ये 85 मुलांच्या नोकऱ्या गेल्यात मित्रांनो. आणि 2022 साली EWS होतं, ECBC नव्हतं. आम्ही ECBC मागितलंच नाही, त्याच्यामुळे EWS कमी केलं. आपल्या मराठ्यांच्या पोरांच्या नोकऱ्या गेल्यात. ह्याच्यासारखं दुर्दैवानं पुरं रात्रंदिवस रडताय. माझी प्रामाणिकपणे इच्छा आपल्या सर्वांसाठी सांगतोय की आपल्याला आता मुंबईला जावंच लागतंय.